तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. खरं तर दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांनी एक वेगवेगळे व्हिडिओ समोर आणलेले आहेत. संदीप देशपांडेंनी सुद्धा पीडब्ल्यूडी मधला भ्रष्टाचाराचा व्हिडिओ आणलाय आणि तुम्ही देखील महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ समोर आणलेला आहे. अधिवेशनात त्यावरची आता चर्चा उलटसुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात केली आहे. एकतर माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तीनंच हा व्हिडिओ पाठवला. मला तर माहिती नव्हतं कोण आमदार आहे त्याच्यात. आता तुम्ही नाव सांगितलेलं आहे त्यांच्यासारखा दिसतो मला तो. आणि मी तर म्हणेल समोर जो कोण व्यक्ती आहे तो पण कोण आहे तपासला पाहिजे. एवढ्या नोटाचे बंडल म्हणजे रास आहे, जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथं लागलेली आहे. इथं सामान्य माणसाकडे एक 50,000 रुपये सुद्धा बँकेत भरले तर त्याला नोटीस येते 5 मिनिटात. 5 मिनिटात म्हणजे फार वेळ त्याला लागत नाही. बँकेत तुम्ही पैसे भरा 50,000 फक्त, तरी बँक नोटीस पाठवते. एवढा पैसा कुठून आला इन्कम टॅक्सवाले बघतात. आणि मग एवढ्या नोटांचा ढीग, रास ज्याला म्हणता येईल, आणि ह्या नोटांची रास संदर्भात हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल. पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल द्यायला या सरकारकडे पैसा नाही, आणि एवढ्या नोटांच्या ढीगच्या ढीग यांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत. मी हे जनतेच्या समोर आणलेले. कारण आधी अशाच पद्धतीनं जे संजय शिरसाट आहे संभाजीनगरचे, यांच्या घरातला व्हिडिओ, आता घरातला व्हिडिओ तर बाहेरचे माणसं नाही काढू शकत ना, त्यामुळे घरातला व्हिडिओ समोर आला होता की नोटांच्या बॅगच्या बॅग भरलेल्या. आता हा व्हिडिओ घरातलाच व्हिडिओ एका अर्थाने म्हणावं लागेल. आणि त्या महोदय जे कोणी आहेत, तुम्ही आमदार आहे सांगतात, त्यांना ह्या नोटा किती आहेत काय आहेत सगळं मला असं वाटतं दाखवल्या जातात आणि नंतर त्यांना ते द्यायचे असतील. त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे. तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे. मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं. जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल. मग महेंद्र दळवींनी जर मॉब केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा. आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल. या व्हिडिओचा काही अंशी जरी सत्यता आढळली तरी मी आमदारकीचा राजीनामा देईल असं ते म्हणतात. हे पण मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या राजीनामा, माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाही आहे. त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही. माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. मला सांगण्याचा मुद्दा आहे की आत्ताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काय यांच्या शेतीच्या उत्पन्नातून नाही येत, हे सगळ्या गोष्टी फॅक्टरीतून येत नाही. मग सगळे टेंडर्स, सगळं राजकारण, सगळे याचे त्याचे टक्केवारी घेणं, बदल्यामध्ये सगळ्या गोष्टी करणं, याच्यातला हा पैसा आहे. माझा मुद्दा तो आहे. मला त्या राजीनामा वगैरे हा काय मी मागितलेला नाही. मला त्याच्याशी त्या विषयाशी काही घेणं देणं पण नाही. तटकरे जण माझा तसा मागच्या वर्षभरात कधी बोलणं नाही. एखाद्या लग्न कार्यात कुठेतरी भेट झाली असेल
आणि माझ्या मोबाईलवर तटकरेंचा ह्या वर्षभरात तरी कधी फोन बोलणं, आधी ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस बोलणं होत असेल, पण आत्ता तरी तटकरेंशी माझं बोलणं नाही. व्हिडिओ माझ्याकडे काही कोणाकडून मी काय तो सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही. पण मला असं वाटतं जी गोष्ट आहे तिचा खुलासा करावा. तटकरेंकडून आला राजीनामा देणं हे सोडून द्या ना तुम्ही. तुमचं आहे का नाही तेवढं सांगा. नसेल तर पोलिसात तक्रार करा, पोलिसांना चौकशी करू द्या. गेल्या पण हे सगळे दिवसात नेते संजय एकीकडे शिरसाट म्हणतात. याचा देखील व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता, मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. आता तुम्ही महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय, त्याच्यावर कारवाईची अपेक्षा करताय. तुम्ही म्हणताय राजीनामा नाही पण निदान कारवाई. हे पहा, जसे महेंद्र दळवी आहे याच्यात तसे समोर एक लाल शर्टवर पैसे मोजणारी व्यक्ती पण आहे. तिचा चेहरा दिसत नाही. मला तर वाटतं सगळ्यात मेन कल्प्रिट ती व्यक्ती आहे, सगळ्यात महत्वाची. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी आता ती. पोलिसांना या सगळ्या गोष्टी सहज कळू शकतात जर ठरवलं त्यांनी शोधायचं तर. आणि मग पैसे कुठून आले, काय आले, किती आले हे पोलीस तपासू शकतात. आणि अधिवेशन ठीक आहे, अधिवेशन आहे, अधिवेशनात विषय होईल. संजय शिरसाटांचा त्याच व्हिडिओ मान्य संजय राऊत साहेबांनी केला होता. खरं तर आता असे व्हिडिओ तर घरातले आहे ना, संजय शिरसाटांच्या तर बेडरूम मधला व्हिडिओ तो, तिथं तर राऊत साहेब नव्हते केलं ना. कोणी त्यांच्याच शुभचिंतकाने तो दिला असेल, त्यांच्या पक्षातला असू शकतो, त्यांच्या घरातला असू शकतो. कारण बेडरूम मध्ये काय माणूस कोणत्याही व्यक्तीला थोडी येऊ देतो, फार जवळचा क्लोज आहे त्यालाच येऊ देतो. त्याच्या वेळेस मला वाटतं संजय शिरसाटाने अजून शोधण्याचा प्रयत्न केला नाही की आपल्याकडे काय होतंय. आणि आता याचाही मला असं वाटतं नुसतं तटकरे राजीनामा देईल या विषयाशी आम्हाला काही घेणं नाही. या विषयाची चौकशी व्हावी एवढंच आमचं म्हणणं आहे. समोरची व्यक्ती म्हणताय समोरच्या व्यक्तीचा तर शोध घ्यायला हवा, मात्र व्हिडिओमध्ये जे दिसताय तुम्ही आम्हाला दाखवे असं म्हणताय की बाबा ते महेंद्र दळवींसारखे दिसतात. तुम्ही स्पष्ट नाव घेताय का त्यांचं? महेंद्र दळवीच दिसत आहेत ना, ते महेंद्र दळवीच दिसत आहेत. आणि समोरचाही जो व्यक्ती आहे तोही तपासावा पोलिसांनी. ओळखतो म्हणून मी व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मी काय बिन ओळखीचं ट्विट काय बिलकुल केलेलं नाही. पोलिसांनी चौकशी करा एवढंच माझं खुलं आव्हान आहे बस. तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचं स्पष्टपणे नाव का घेत नाही आणि समोरचा व्यक्ती हा त्याहीपेक्षा मोठा आरोपी असू शकतो? एवढा नोटा असणारा माणूस त्याहीपेक्षा मोठाच असेल, येईल समोर. तुम्ही त्यांचं नाव का घेत नाही, समोरच्या व्यक्तीचं नाव का नाही? हे बा, आता चेहरा दिसत नाही त्यामुळे तो मी नव्हेच म्हणेल. तो आता पुढचा त्याच्या चेहऱ्याचा येईल त्याच बघूया. मग कंत्राटदार आहे, राजकारणी आहे की नाही, मी आता त्याच्यात तुम्ही मला आतमध्ये नका पोहोचू नका तिथपर्यंत. या व्हिडिओचा भाग 1 आलेला आहे, भाग 2 सुद्धा याच अधिवेशन काळामध्ये गदारोळ हे पण मला अधिवेशनाचा हा मुद्दा नाही. मला ही महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीने यांनी केलेली हा माझा मुद्दा आहे. याच्यातला अधिवेशनात काय होतं, सरकार काय घोषणा करतं, आम्ही काय प्रश्न विचारतो हे मला सगळं माहिती आहे. त्याच्यातून काय निघतं हेही मला चांगलं माहिती आहे. परंतु या महाराष्ट्रात कशा पद्धतीनं राजकारण चालू आहे, कशा पद्धतीनं खोक्यांचं राजकारण चालू आहे, सत्ताधारी पक्षांच्या लोकांचा उन्माद कसा आहे हे मला या निमित्तानं समोर आणायचं आहे. आता हे पहा, सगळं समोर आणल्यानंतर एखादं उदाहरण द्यावं. मी हे दिलेलं आहे समोर, त्यांनी माझं एखादं सुपारीचं किंवा ब्लॅकमेलिंगचं एखादं उदाहरण द्यावं. मी हे सगळं खोटंही सांगेल. मग तुम्ही जो समोरचा व्यक्ती आहे त्याची चौकशीची मागणी करताय, तो शोधून काढला पाहिजे असं म्हणताय. तुमच्याकडे त्याची संपूर्ण माहिती आहे, तुम्ही स्वतः का पोलिसांमध्ये जाताय? माझ्याकडे आल्यावर मी माहिती दिली असं तुम्ही म्हणताय. हे बघ, मी आज आत्ताशी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. अजून काय काय याच्यावर होतं, काय काय भूमिका सरकार घेतं, ग्रह खातं घेतं, हे मला एकदा बघू द्या ना. सगळ्या गोष्टी जर सरकारने काही गोष्टी स्वतःहून केल्या तर चांगल्या, नाही केल्या तर आम्हाला करता येईल ना. पुढचे मार्ग आहेत ना आमच्याकडे. महेंद्र दळवी आणि त्यांच्या सहकारी नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आहेत. आधी जामीनवरती कारवाई व्हावी, मग ते सांगू शकतील की हा व्हिडिओ कुठून आला असं ते म्हणतात. तर दुसरीकडे हा व्हिडिओ मॉर्फ आहे असा देखील दावा करतायत.
आणि दुसरीकडे तटकऱ्यांवरती सुद्धा आरोप करतायत की त्यांच्याकडून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आलेला असेल. नेमकं त्यांच्या सगळ्या वक्तव्यांमध्ये वेगवेगळा संभ्रम दिसतोय. हे पहा, मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. असं मी बिटकरे यांचं ऐकून असे धंदे मी करणार नाही. आणि मी काही कोणत्या विषयासाठी सुद्धा हे केलेलं नाही. मी केलेलं आहे महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीनं फोफावलेली आहे हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी केलेलं आहे. मी आता हे केलेलं आहे, ऑफिशियली माझ्या हँडलहून केलेलं आहे. पोलीस याच्यावर गुन्हा दाखल करू शकतात त्यांची इच्छा असेल तर, नसेल तर मला असं वाटतं या सगळ्या विषयाला पोलिसांचा किंवा सत्ताधारी पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असं मी समजेल. तुम्ही पोस्टमध्ये लिहिलं आहे की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी याच्याकडे पैसा नाहीये, मात्र पैशांची बॅग घेऊन मिळेल. तर मग शेतकऱ्यांना मदत अजूनही मिळाली नाहीये, मात्र आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरताना आपल्याला दिसत आहेत. हे तर सत्य आहे. हे पहा, शेतकऱ्यांना 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. राज्याच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज अशी घोषणा ह्या 3 जणांनी केली, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांनी. अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या पटलावर यांनी आतापर्यंत किती रक्कम कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिली खुलासा करावा. आम्ही गावोगाव फिरून आलेलो आहे, पुन्हा फिरणार आहोत, या सरकारचा पंचनामा करणार आहोत. घोषणा करतात हेक्टरी वेगळी, प्रत्यक्षात मदत वेगळी आहे. 6 रुपयाचा चेक काही शेतकऱ्यांना आलेला आहे. ते माझ्याकडे व्हॉट्सअपवर शेतकऱ्यांनी पाठवलेले आहे. काही जणांनी उद्धवजींच्या दौऱ्यात, मीही नंतर पुन्हा फिरलो, या सगळ्या दौऱ्यात आमच्याजवळ पाठवलेलं आहे. जर 31,800 कोटीचं नुसतं घोषणा तुम्ही करता, अजून तर तेही त्याच्यातल्या काही रक्कम 50-60% लोकांना पोहोचलेली शेतकऱ्यांना. पण डिक्लेअर हेक्टरी समजा 18-36,000 असेल तर पोहोचली 5,000. डिक्लेअर 8,500 असेल तर पोहोचली 500 रुपये. ही काही रक्कम आहे? आणि त्याच्यातल्या 30-40% लोकांना तर अजून रुपयासुद्धा पोहोचलेला नाही, हे मी दाव्यासहित सांगतो. म्हणून अधिवेशन चालू आहे. सरकारने पटलावर किती मदत किती जिल्ह्यामध्ये मिळाली हे जाहीर करावं. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारकडे अहवाल पाठवला. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की अहवाल आला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी खुलासा केला की अहवाल आला. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हेतूविषयी, प्रामाणिकतेविषयी बिलकुल आम्ही शंका घेऊ शकत नाही. शिवराजसिंह चौहान अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे, प्रामाणिक मंत्री आहे, शेतकऱ्यांचा कणवाळा असणारे मंत्री. याच्याविषयी मनात शंका असायचं काहीच कारण नाही. मग त्या मंत्र्यांना खोटं पाडलं गेलं, खोटं बोलावं लागलं महाराष्ट्राच्या याच्यामुळं. जर हा अहवाल आधीच पाठवला तर हा अहवाल सुद्धा किती रकमेचा, किती तरतूद व्हावी अशा प्रकारचा हा सुद्धा विधिमंडळाच्या अधिवेशनात पटलावर आला पाहिजे. परंतु सरकार हे करणार नाही, कारण सरकारची मदत अजून पोहोचलेली नाही. सरकारने अहवाल उशिराच पाठवलेला होता. एकीकडे शेतकऱ्यांना ज्या मदतीची गरज असताना ती दिली जात नाही, एकीकडे या सत्ताधारी पक्षाचे लोक नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये 10,000 रुपये, 5,000 रुपये मतदाराच्या घरी पाठवतात. एकीकडं अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास, ज्याला म्हणतात धान्याची जशी रास अशी जशी नोटांची रास या मंत्र्यांकडं, या आमदारांकडे पडलेली आहे. माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही हे आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढतायत. जर राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकांचं वारं वाटतं, त्याच्याशी काही संबंध असेल असं वाटतं का? या विषयाचा व्हिडिओचा असेल ना, असेल, कुठेतरी द्यायचे असेल, काही ठेवायचे असेल, काही द्यायचे असेल, असू शकतं. कारण ऑलरेडी काही लोकांनी हेलिकॉप्टरमधून मोठ्या जडच्या जड बॅगा दाखवलेल्या आहेत. ह्या बॅगा कशासाठी? तुम्हाला एक दिवसाचा प्रवास येतो, 2-2 एवढ्या 2-2 आणि 4-4 एवढ्या जड बॅगा कशाला? कपडे ठेवलेली घरगुती जे आपल्याला रोजचं सामान लागतं याची बॅग किती जड असते. आम्ही प्रवास करतो, पण यांच्या बॅगा 2-2 गाडला उचलत नाही. तर त्या बॅगमध्ये काय असतं? निवडणूक आयोग झोपलेलं आहे का? असं कोणी सांगितलं की जातानाच तपासणी व्हावी, येतानाही तपासणी करावी लागते. पण ही सत्ताधारी पक्षाची होत नाही. आमच्या काही आमदारांनी ते समोर आणलेलं आहे आणि मला असं वाटतं हे सगळे मार्ग असेच आहे. सर, तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही हे देखील सांगितलंय. मात्र काल पहिल्याच दिवशी 75,000 कोटीच्या पुरवठा मागण्या आहे सरकारने ठेवल्या आहेत. इतके मोठ्या पुरवठा मागण्या सरकारने ठेवल्या आहेत. पुरवणी मागण्या
75,000 कोटीच्या सरकारने ठेवल्या. आता मला असं वाटतं या पुरवणी मागण्यानंतर सरकारवर 10 लाख कोटीचं कर्ज होईल. कमी जास्त बजेटपर्यंत ते 10 लाख कोटीचं 100% होणार. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री परवाच बोलले, राज्य आर्थिक डबघाईला निश्चित आलं आहे, परंतु दिवाळखोर झालेलं नाही. याचा अर्थ काय? माझ्या खिशात एक खडकूही नाही, फक्त आता मी घरदार विकायचं बाकी आहे, असं त्याचा अर्थ आहे. असाच त्याचा अर्थ आहे. जे देवेंद्रजी परवा चहा पानाच्या कार्यक्रमानंतर बोलले की राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे, परंतु राज्य दिवाळखोरीत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? डबघाईला म्हणजे काय आणि दिवाळखोरी म्हणजे काय? मलाही कळतं दिवाळखोरी. याचाच अर्थ माझ्या खिशात 1 रुपया नाही, परंतु अजून मला घरदार विकायचं बाकी आहे. अशा पद्धतीनं पुरवणी मागण्यातून सरकारच्या आणि जनतेच्या डोक्यावर जे वेगवेगळ्या पद्धतीनं आता कारण कर्ज घ्यावं लागणार, कर्जाचं प्रमाण वाढणार. याचाच अर्थ असा आहे की आत्ताच्या घडीला पूर्ण राज्य आर्थिकदृष्ट्या रसातळाला या सरकारने पोचवलेलं आहे. आता हे कसं पोचवलं मला वाटतं याच्यावर आता फार वेळ लागेल बोलायला, परंतु आर्थिकदृष्ट्या हे राज्य डबघाईला झाले मुख्यमंत्र्यांनीच कबूल केलेलं आहे. आणि मग तुम्ही जर डबघाईला आलं म्हणता तर तुम्ही पैसे देणार कुठून? लोकांना फसवताय तुम्ही. सर हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय, मात्र पहिल्यांदा कसं होतंय की दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये, या संदर्भात आवाज उठवण्यासाठी. नाही, बिलकुल विरोधी पक्ष नेते तर झालेच पाहिजे ना. एक संसदीय तुम्हाला याचा अर्थ लोकशाही तुम्ही बाबासाहेबांचं संविधान म्हणता, संविधानामध्येच लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी. कोणतंही राज्य असो, कोणतीही संस्था असो, विधिमंडळ असो, संसद असो, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे. विरोधी पक्षनेता डोळ्यात तेल घालून सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो, नजर ठेवतो. किंवा नाही नियंत्रण राहिलं तर नजर तर ठेवू शकतो, परंतु सरकारला ते सुद्धा नकोय. सरकारला ते सुद्धा नकोय. आणि म्हणून दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्या विना आत्ताच्या घडीला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हॉस्पिटलमध्ये जे फोटो काढले होते ते पहिल्यांदाच समोर आले 1 वर्षाच्या काळानंतर. तर आता मनोज जरांगे पाटील मागणी करतायत की धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अजित पवारांनी. धनंजय मुंडे यांना सह आरोपी केल्याशिवाय धनंजय देशमुख केस स्ट्रॉंग होऊ शकत नाही. उलट आत्ताच्या घडीला मी कोणाचं नाव नाही घेणार, योग्य होणार नाही, की आत्ताच्या घडीला वाल्मिक कराडला जामीन मिळावा असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्याकडून होत आहे. त्यांनी भर सभेमध्ये वाल्मिक कराडांची आठवण काढून या घटनेला दुजोरा सुद्धा दिलेला आहे. जे वकील याच्यामध्ये केसमध्ये लक्ष देत आहेत त्या वकिलांचंच हे मत आहे की राजकीयदृष्ट्या वाल्मिक कराड यांना या केसमधून पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांचा चालू आहे. आणि त्याला अजितदादा साथ देत आहेत की नाही देतात हे मला माहिती नाही, देऊ नये त्यांनी, अजून मला याची माहिती नाही, परंतु धनंजय मुंडे असा प्रयत्न करतात हे सत्य आहे. या सगळ्या व्हिडिओच्या वादावरून आता अशी प्रतिक्रिया सगळ्या या शिवसेनेच्या नेत्यांकडून दिली जाते की आता रायगडनं छत्रपती संभाजीनगरला आव्हान दिले ते अंबादासाहेबांनी स्वीकारावं. गोगोरे म्हणाले. काय आव्हान दिलं? इथून पुढे काय आव्हान आहे? नव्या वादाला आम्ही तोंड करतो. ठीक आहे, स्वीकारतो. काय असेल त्याचा वादाला तयारी आमची सामोरं जाण्याची, बिलकुल तयारी. सर भ्रष्टाचार को लेकर क्या कुछ होता है? कौन से? आपने मैंने जो भूमिका रखी है मेरे ट्विटर हैंडल के माध्यम से, इसमें जिस प्रकार पावर में जो पार्टी के लोग हैं किस प्रकार सत्ता संपत्ति का प्रदर्शन कर रहे हैं, सामान्य आदमी को बैंक में 50,000 रुपये डालना या निकालना भी बड़ी मुश्किल होते वक्त ऐसे लाखों करोड़ों रुपए एक जगह रह कैसे सकते हैं? उससे बात करने वाली व्यक्ति कौन है? वो सत्ताधारी पार्टी के है क्या? सामने वाली व्यक्ति कौन है? इसमें सरकार ने पूरी तरह एक प्रकार की जांच करने की आवश्यकता है। हम ये कहते आए हैं कि किसानों की हालत खस्ता है, किसानों को कोई मदद सरकार नहीं दे रही है, और दूसरी तरफ
पावर में जो पार्टी के लोग बैठे हैं वो इस प्रकार पैसों का, संपत्तियों का इस प्रकार का प्रदर्शन कर रहे हैं। ये संपत्ति आती कहाँ से है? क्योंकि हमने पहले ही जिस टाइम गद्दारी शिवसेना से हुई थी, बगावत हुई थी, गद्दारी हुई थी, बगावत नहीं कहेंगे हम उसको, गद्दारी थी वो। उस वक्त जनता में 50 होके एकदम होके एक घोषणा आई थी, उसका गुस्सा इन लोगों को आता है। अब ये इतना सब है तो ये सही है ना, ये सब बातें, ये 50 क्या 500 होके वो आ सकते, इतने सब पूरे नोटों के ढिगार जिसको बोलता है, हिंदी में क्या बोलते हैं मुझे नहीं पता, लेकिन इस प्रकार का अगर हो रहा है तो ये कहाँ से आता है? ये तो भ्रष्टाचार से आता है। ये तो कोई किसी ने खेती के उत्पन्न से नहीं लाया है, किसी के फैक्ट्री से इनकम में से नहीं लाया है, कोई नौकरी में से नहीं लाया है। ये तो जनता को लूट मार करके लाए पैसे, और इसकी जांच सरकार ने करना चाहिए। सर लेकिन सर पहले भी ऐसे जो वीडियोस हैं वो वायरल हुए हैं, जो शिवसेना के मिनिस्टर्स हैं उनके वीडियो वायरल हुए, कि सर देखते सर जब ऐसे वीडियोस वायरल होते हैं, अब ये भी नया आया है। ये देखो, हमारा काम है जनता में जागृति करना, हम वो कर रहे हैं, बाकी जनता तय करेगी। हमने पीछे भी हमारे नेता संजय जी राउत साहब ने ये वीडियो सामने लाया था, उस पर तो सरकार ने अभी तक कुछ किया नहीं। कुछ कर रहे होंगे गुप्तता से तो वो मुझे पता नहीं है, लेकिन इसमें तो भी सरकार ने कुछ करना चाहिए इस प्रकार का। चलो ठीक है, मेरे खुद के पैसे बता दो, कोई प्रॉब्लम नहीं, तुम्हारा इनकम होगा तो तुम बता सकते हो, उसको क्या छुपाने की जरूरत क्या है? अगर मेरा उत्पन्न उतना होगा, इनकम उतना होगा तो मैं बता सकता हूँ, उसको कोई डरने की जरूरत नहीं है। वो होगा तो उन्होंने सरकार, ये लोगों ने वो बताना चाहिए। उल्टा ये अलग अलग आरोप प्रत्यारोप कर रहे हैं। मैं बोलता हूँ जिस इश्यू हमने रखा है उस पर बात करने की जरूरत है। आज किसानों को मदद नहीं मिल रही है, बच्चे बेरोजगारी से घूम रहे हैं, उनकी स्कीम लाड़का भाव बंद, लाड़की बहन, हजारों करोड़ 10-20 लाख महिला कम, ये तुम कर रहे हो, और ये पैसा कहाँ लेके जा रहे हैं, किसका है? इसका मतलब तुम जनता को लूट के खुद के घर भर रहे, लेकिन जनता को रास्ते पे ला रहे। लेकिन सर इसके पीछे किसका नाम सामने आ रहा है, आपको भी शायद इसमें पता होगा कि किसका नाम? मैंने दिया ना, किसका नाम क्या सवाल है? मैंने किया ट्वीट, तो मेरा वीडियो है, मैंने भेजा है, उसको क्या किसका नाम लूँ मैं? मैंने खुद भेजा है। वीडियो में कौन व्यक्ति है जो पैसे दे रहे हैं, क्या लगता है आपको? ये देखो, आप ढूंढो, अब आपकी जिम्मेदारी हो ढूंढने की। मैंने ट्वीट किया है, आपको लगा ये पॉलिटिकल लोग है, आप उसको पहचानते होगे तो उनका नाम दे दो, और जिसका नाम होगा उसको पूछ लो। सर आप शिवसेना के विधायक महेंद्र गढ़वी जी का नाम ले रहे हैं इसमें, क्या वही है इस वीडियो में आपको लगता है? मुझे तो उनके जैसे व्यक्ति लग रहे हो। सर पीएम मोदी का जो है पार्लियामेंट में ये स्टेटमेंट आया है, वंदे मातरम के डिबेट में उन्होंने ये कहा है कि कांग्रेस जो है वो वंदे मातरम को लेकर तुष्टीकरण की राजनीति करती है। वंदे मातरम के टुकड़े टुकड़े जो है कांग्रेस ने कर दिए और जबरदस्ती वंदे मातरम जो है मैं समझता हूँ, राजनीति में घसीटा रहा है। मैं समझता हूँ, मैंने कल पार्लियामेंट में प्रियंका गांधी का भाषण सुना। उन्होंने वंदे मातरम गीत कितने इसका था वो बताया, वो किस प्रकार उन्होंने कम किया वो भी बताया। अभी महाराष्ट्र गीत है, ये महाराष्ट्र गीत अपने प्रोग्राम में कितने इसका होता है? मराठी, हिंदी में भी कड़वा बोलते हैं ना उसको, क्या बोलते हैं? अभी महाराष्ट्र गीत जो है, जो सही जो है, वो कितने पैराग्राफ का है, कितने लाइन का है, और कितना गाया जाता है अभी? फिर वो कहना है क्या हमने कि महाराष्ट्र के गीत की तोड़ मोड़ महाराष्ट्र के फडणवीस, शिंदे, अजित पवार के सरकार ने की, ये हमने कहना है? सुनो महाराष्ट्र गीत कितने का अभी पैराग्राफ का रखा है, कितना है ओरिजिनल। उसी प्रकार वंदे मातरम, रविंद्रनाथ टैगोर, नेहरू जी, सुभाष चंद्र बोस, इनका क्या संवाद हुआ, उसमें क्या क्या हुआ, ये बातें इतिहास में गवाही देती है। भारतीय जनता पार्टी का वंदे मातरम जो कहा है वो तो स्वातंत्रता का एक मंत्र था, और कांग्रेस ने किया। वो वंदे मातरम किसने स्वीकार किया? कांग्रेस ही थी उस टाइम। वो क्या अंग्रेजों ने स्वीकार किया था क्या? लेकिन नरेंद्र मोदी को कुछ भी नहीं, कुछ भी हर जगह तुष्टीकरण, हर जगह ये बातें करना, जातीयवाद फैलाना, ये उसके सिवा वो क्या करते हैं? अभी मेरा ये माध्यम से अच्छा सब्जेक्ट निकाले आपने, महाराष्ट्र गीत
कितना रखा जाता है अभी? आप सिर्फ ढूंढो उसको। फिर हमने कहा कि महाराष्ट्र का अपमान कर रहे हैं। अगर देखा जाए तो असेंबली सेशन शुरू है, असेंबली सेशन के बीच में जो है प्रताप सरनायक और भास्कर यादव उनकी मुलाकात होती है। उनका ऐसा कहना है कि ऑपरेशन टाइगर शुरू है करके। किस तरह देखते हैं सर जब ऐसे ये देखो, अधिवेशन में ऐसे सब लोग मिलते हैं, इसमें कुछ कोई किससे मुलाकात हुई, किसी ने किसी को सेकंड किया, बोल तो ऑपरेशन टाइगर शुरू हुआ, ऑपरेशन लायन शुरू हुआ, ऑपरेशन डॉग शुरू हुआ, कुछ भी बातें में कोई वैल्यू नहीं है। ऐसे सेशन में पार्लियामेंट का हो, अपने इधर का महाराष्ट्र का हो, ऐसे लोग सभी पार्टी के एक से मिलते जुलते हैं। मिलना जुलना कोई हमारी पर्सनल कोई किसी से दुश्मनी थोड़ी है, हमारा एक विचार की लढाई वो लढ रहे हैं हम सब। तर मराठीमध्ये सायनमध्ये 2 एकरचा भूखंड असलेला बीएमसी ची जागा आहे आणि ती बीएमसी महानगरपालिकेने आता विश्व हिंदू परिषदेला 30 वर्षासाठी भाडेतत्वावरती दिलेली आहे. प्रशासनाने तशी मंजुरी दिली. कसं होतंय आता? मला याच्यातली माहिती घ्यावी लागेल, परंतु अशा पद्धतीनं जागा ज्या आहेत कोणत्याही राजकीय हेतूनं प्रेरित असणाऱ्या संघटनेला दिल्या जाऊ नये असा एक दंडक आहे, परंतु तो कोणीच पाळत नाही हे तितकंच सत्य आहे. पण मला याच्यातली माहिती घ्यावी लागेल. विश्व हिंदू परिषदेला दिली का काही संस्था असतात, विश्व हिंदू परिषदेला दिली नसेल असं माझं मत आहे. काही ना काही एक स्वयंसेवी संस्था स्थापन केल्या जातात, त्याच्या नावावर त्या घेतल्या जातात, तशी ती घेतली असेल. सर, गोवा में जिस तरीके का अग्निकांड हुआ था जिसमें 25 लोगों ने जान गंवाई, उसके जो ओनर्स हैं लूथरा ब्रदर्स, वो फिलहाल देश से भाग गए हैं. इससे जिम्मेदार मानते हैं क्योंकि जो गिरफ्तारी है उसमें कहीं कहीं देरी हो रही है, जो जिम्मेदार है वो देश के बाहर भाग गए बचने के लिए. मैं समझता हूँ जो कोई मालिक है, मैनेजर, इनको अरेस्ट करना चाहिए, कोई भी रहो. और कहीं भाग के गया बोलते तो आदमी थोड़ी भाग के जा सकता है. पुलिस में दम है, ताकत रहती है अपने पुलिस में, कैसे भी ला सकते खींच के. चलो बस. पार्लियामेंट में ऊपर जो है इलेक्ट्रल रिफॉर्म्स के ऊपर चर्चा होने वाली है. किससे देखते हैं सर इलेक्ट्रल रिफॉर्म्स के ऊपर पार्लियामेंट में चर्चा होने वाली है वंदे मातरम की बात? एक तो सही में देखा जाए तो इलेक्ट्रल रिफॉर्म पे चर्चा करनी है तो वंदे मातरम पे करना पड़ेगा, ऐसा पार्लियामेंट में हुआ. वंदे मातरम तो अपना राष्ट्रगान है, उसमें कोई चर्चा की ज़रूरत ही नहीं. वो तो अपना अभिमान है, अपना स्वाभिमान है. लेकिन इलेक्ट्रल रिफॉर्म में बहुत सारी बातें हैं. सरकार 1 नेशन 1 इलेक्शन कहता है, 1 नेशन 1 इलेक्शन, लेकिन सिंपल काउंसिल का इलेक्शन एक वक्त नहीं ले सकते, ऐसी स्थिति सरकार की है. सिंपल कारपोरेशन, काउंसिल, लोकल बॉडी, जिला परिषद, पंचायत समिति, ये तक सरकार एक साथ नहीं ले सकती. अगर रिफॉर्म की बात सरकार कहती है, इलेक्ट्रल जो अपनी वोटिंग लिस्ट है, 10-10 साल हो गए, लोग मर के एक्सपायर हो के उनके नाम भी लिस्ट में से हटते नहीं हैं. जो लोग 10-10, 20-20 साल हुए हैं, एक जगह से दूसरी जगह शिफ्ट हुए, उनके नाम भी हटते नहीं हैं. ये सब इलेक्ट्रल रिफॉर्म में आता है. ये सब बातें इलेक्ट्रल रिफॉर्म में आना चाहिए. पूरे वर्ल्ड में हर जगह की कुछ देश की इस प्रकार अभ्यास करने के बाद अपने देश में भी ऐसी कोई तो भी अलग नीति लाना पड़ेगा. नहीं तो अपना क्यों 60% होता है वोट, क्यों 55 होता है, क्यों 43 होता है. रिफॉर्म में तो मैं समझता हूँ कि हर देश के आदमी को तो सब में पहले तो वोटिंग 100% कंपल्शन, सब में पहले रूल आना चाहिए, बाद में सब बातें. जब अगर मैं वोटिंग नहीं करता तो मुझे अधिकार मांगने का देश से क्या अधिकार होता है. सब में पहले तो इलेक्ट्रल रिफॉर्म में मैं तो समझता हूँ 100% वोटिंग ये सब में पहले लाना चाहिए. अगर मैं वोट ही नहीं करता और मैं सरकार को सिखाता हूँ, मैं इसको सिखाता हूँ, मैं ये हक मांगता हूँ, मैं वो सुविधा मांगता हूँ, तो ये मुझे नैतिक अधिकार नहीं है. मैं तो समझता हूँ शुरुआत ये इससे करना पड़ेगी. सर, गोव्याला जी दुर्घटना घडलेली आहे त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ते आता फुकेटला गेल्याचं कोणी याला समोर येत आहे. विशेष म्हणजे सध्या इंडिगोचं क्रायसिस चालू आहे, सामान्यांना विमान मिळत नाही आणि त्याच इंडिगोने 2 मुख्य सूत्रधार फुकेटला जातात. इंडिगो विषय स्वतंत्र आहे आणि हा विषय स्वतंत्र आहे. कोणी आरोपी अशा पद्धतीनं दुर्घटना होते आणि 25 लोकांच्या वर बळी जातात,
मला वाटतं या सगळ्या याच्यातून सरकारने सगळ्याच गोव्यात घटना झाली म्हणून गोव्यापुरती न मानता याला युनिफॉर्म कोड सगळीकडे बनवले पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये सुद्धा मागे असंच एका शाळेत दुसऱ्या मजल्यावर झाल्यानंतर काही रिफॉर्म आपल्याकडे झाले होते, परंतु तेवढ्यापुरते ते असतात. मागे बदलापूरची घटना झाल्यानंतर काही शाळेत सूचना दिल्या पण अजून त्या गोष्टी झाल्या नाहीत. तशाच या घटनेकडे बघून युनिफॉर्म अशा पद्धतीने नियम आणावे लागतील 1, आणि जे लोक याच्यात आहेत त्याच्यावर कारवाई करावी लागेल 2. आणि इंडिगोचं जर म्हणाल तर मला असं वाटतं इंडिगोवर कारवाई करायला सरकार धजत नाही की इंडिगोचे, मला असं वाटतं जाणीवपूर्वक इंडिगोला टार्गेट केलं जातं हे कळायला मार्ग नाही. कोणती एखादी खाजगी कंपनी तर येणार आहे का, तिला अदानी अंबानीची ती बघावं लागेल. आणि इंडिगो कशा पद्धतीनं पळून जाईल असा प्रयत्न केंद्र सरकारच करतं की काय, या सुद्धा भूमिकेची तपासणी केली पाहिजे असं मला वाटतं. मंत्री संजय शिरसाट त्यांनी महेंद्र दळवी याचा जो व्हिडिओ व्हायरल होता त्याच्यावरती त्यांनी दावा केलाय की हा व्हिडिओ जो आहे तो AI जनरेटेड व्हिडिओ आहे. संजय शिरसाट आता संजय शिरसाट मोठे संशोधक झाले आहेत.